नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण नाश्त्याला पोहे उपीट खात असाल तर जरासं थांबा, आपण आज करणार आहोत उडीद वडे। अतिशय टेस्टी आणि कुसकुशीत कुरकुरीत कसे करायचं ते तुम्हाला सांगणार आहे। इथं 2 वाट्या मी उडीद डाळ घेतली आहे आणि स्वच्छ असं 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायची। संध्याकाळी करणार असाल तर सकाळी भिजत घाला आणि सकाळी बनवणार असाल तर संध्याकाळी भिजत घाला, म्हणजे चांगली डाळ भिजते। 3 तास भिजवली तरी सुद्धा चालते। इथं बघा मी सकाळी नाश्ता करणार आहे त्यामुळे रात्रभर ही डाळ भिजत घातली होती, म्हणजे चांगली भिजते आणि वडे पण खूप छान टेस्टी लागतात। बघा उडीद डाळ चांगली फुगून कशी झाले। आता हे आपण बिन पाणी घालता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, अगदी एकदम बारीक चांगलं करून घ्यायचं, म्हणजे वडे एकदम खुसखुशीत होतात। बघा बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी बारीक केले आणि बारीक केल्यानंतर एका डायरेक्शनला 5 मिनिटं एकसारखं हे पीठ मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकदम फ्लफी होतं आणि त्यामुळे वडे सुद्धा टेस्टी आणि खुसखुशीत होतात। तुमच्याकडे कोणत्या भाज्या असतील ते ह्यामध्ये घाला, म्हणजे हे वडे पौष्टिक सुद्धा तयार होतात। गाजर, कांदा, अक्कड मिरची, कस्तुरी मेथी आणि इथे कोथिंबीर घालून घेतली आणि आपण वडे तयार करूया। मी पडीला पाणी लावले आणि पाणी लावले की वडे लगेच सटकतात ते तेलामध्ये, त्यामुळे तर पाणी लावले आणि अशा प्रकारे मी वडे केलेत। अतिशय सोपी पद्धत आहे वडे तयार करण्याची। वडे चांगले तळले गेलेत, कुरकुरीत खुसखुशीत वडे तयार झाले। त्यामध्ये भाज्या घातल्यात त्यामुळे ह्याला टेस्ट डबल झाले। एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याबरोबर मी केले सांबर। तुम्ही चटणी सुद्धा केली चालते खोबऱ्याची, आणि किंवा असे सुद्धा खूप छान लागतं वडे कारण ह्यामध्ये आपण भाज्या घातल्यात। सांबरची सुद्धा मी रेसिपीचा व्हिडिओ केलाय, तो सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड करीन। बघा तर आपले वडे तयार झालेत, मेंदू वडे। असंच आपलं चॅनल पाहत राहा। धन्यवाद।